हाय हॅलो नमस्कार. आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर गुढीपाडवा कधी आहे हे पाहूया. 19 की 20 मार्च. जाणून घ्या योग्य तारीख. धर्मग्रंथेनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपादन तिथीला होते. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हिंदू नववर्ष वेगवेगळ्या नावांनी साजरं केलं जातं. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात, तर उज्जैनचे ज्योतिषाचार्य प्रवीण द्विवेदी सांगतात की 2026 मध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपादन तिथी 19 मार्च गुरुवारी सकाळी 6:53 वाजता सुरू होईल आणि ती 20 मार्च शुक्रवारी सकाळी 4:52 पर्यंत राहील. त्यामुळे 19 मार्च रोजीच गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल. दक्षिण भारतात याच दिवशी युगादी नावाचं हिंदू नववर्ष साजरा केलं जातं. चैत्र नवरात्रीच्या सुरुवातही याच दिवसापासून होईल. विद्वानांच्या मते 19 मार्च 2026 म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून विक्रम वसंत 2083 ला सुरू होईल. ह्या हिशोबाने पाहिलं तर हिंदू कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्षांनी पुढे आहे. विक्रम वसंताची सुरुवात उज्जैनचे राजे विक्रमादित्य यांनी केली होती. त्यावेळी इंग्रजी कॅलेंडर वापरातच नव्हतं. राजा विक्रमादित्य यांनी शंखाचा पराभव करून त्यांना भारताबाहेर हाकलून दिलं होतं. याच विजयाच्या आनंदात विक्रम संवत सुरू झालं. असं मानलं जातं की गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. ज्यावेळी भारतात मुघलांचं राज्य होतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुघलांना जोरदार टक्कर देत होते. त्यांनी मुघलांशी युद्ध करून अनेक किल्ल्यांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. मुघलांवरील मोठ्या विजयाच्या आनंदातच महाराष्ट्रात पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानंतर हा सण देशभरात साजरा होऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली हा परंपरा आजही कायम आहे. गुढीपाडव्याविषयी माहिती आणि गुढीपाडवा केव्हापासून साजरा करण्यात आला, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये हॅपी गुढीपाडवा लिहायला विसरू नका. धन्यवाद.